श्रावण महिना सुरू होत आहे। हा श्रावण महिना 12 राशींना कशा पद्धतीने जाऊ शकतो, तर चला तर जाणून घेऊया मेष राशीबद्दल। मेष राशीमध्ये शनी व मंगळ यांचा कुयोग होत आहे। दोन्हीही पापग्रह एकत्र आल्यामुळे कुयोग बनतो आणि ह्या कुयोगातून शत्रुत्व किंवा त्या पार्श्वभूमीवरची गोष्टी किंवा कामे तुमच्या दृष्टीमध्ये येतील किंवा त्या पद्धतीचे त्रास संभवतात। पौर्णिमेच्या आसपास नवीन नोकरीमध्ये काही बदल, काही ताणतणाव आणि ह्या गोष्टी तुम्हाला अनुभवाला येऊ शकतात। स्त्रियांना सुद्धा जवळपास त्याच पद्धतीचा हा महिना असेल, कारण की मुळामध्येच शनी व मंगळ या दोन ग्रहांच्या युतीमुळे हा त्रास तुम्हाला होऊ शकतो। उष्णताजन्य त्रास उद्भवू शकतात, शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता होऊ शकते। त्यामुळे उष्णता कमी करण्यासाठी तशा पदार्थांचे सेवन करावे, वेळेला झोप घ्यावी आणि ताणतणाव कमी करण्याकडे प्रयत्न करावा। त्याच पद्धतीने मुलांच्या प्रगतीतून पालकांनाही चांगली आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे। मुलांची प्रगती होऊ शकते आणि त्याच्यातून पालकांना एक म्हणू शकतो आपण की एक दिलासा किंवा आनंदाची बातमी ही पालकांसाठी होऊ शकते। त्याच पद्धतीने अचानकपणे नवीन घर घेण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही हालचाली होताना जाणवतील किंवा त्या संदर्भात तुम्ही काही पावलं उचलाल, तशा घटना घडतील, तशी लोक भेटतील। असे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला ह्या श्रावण महिन्यामध्ये अनुभवास येऊ शकतात। महिलांनी सुद्धा या गोष्टींची काळजी घ्या, वेळेवर झोप घ्या, वेळेवर खाणं पिणं सांभाळा। शक्यतो शरीराला थंडावा देणारे पदार्थांचे सेवन तुम्ही ह्या श्रावण महिन्यामध्ये करू शकता। असाही श्रावण महिना आहे, त्यामुळे सात्विक पदार्थांचे सेवन तुम्ही ह्या महिन्यामध्ये करू शकता। एक शरीराला एक ताजेतवाना येण्यासाठी तुम्ही एक वेळेला जेवण आणि एक वेळेला फलाहार अशा पद्धतीने सुद्धा तुमची दिनचर्या करू शकता। त्या निमित्ताने नक्तव्रत म्हणतो आपण, एक श्रावण महिन्यामध्ये एका वेळेचे नक्तव्रत सुद्धा तुमचे होऊ शकते। थोडंसं नामस्मरणाकडे जरा भर दिलात तर बरं होईल, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये शांतता तुम्हाला लाभेल। तर मेष राशीसाठी हा श्रावण महिना अशा पद्धतीने असणार आहे। पुढच्या राशीसह पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया। जय भवानी, जय